नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयडिया शेक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मी तुमच्यासाठी वेगवेगळे टॉपिक्स या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. मित्रांनो, तर आज आपल्याला पाहायचं आहे गेजेस. आता हा गेजेस ज्यावेळेस आपण इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. कारण की ज्यावेळेस आपण कंपनीमध्ये जातो, कंपनीमध्ये काम करत असतो, तर त्या ठिकाणी वेगवेगळे मॅनपॉवर त्या ठिकाणी काम करतात, म्हणजे वेगवेगळे लोक त्या ठिकाणी काम करतात. आता असं आहे का की सगळेच लोक त्या ठिकाणी शिकलेले असतील? नाही ना. मग काही लोक शिकलेले असतात, म्हणजे काही लोक कुशल असतात आणि काही लोक अकुशल सुद्धा असतात त्या ठिकाणी. म्हणजे आता ज्यावेळेस आपल्याला आपण कंपनीमध्ये काम करत असताना ज्यावेळेस प्रोडक्शन तयार होतं, प्रोडक्शन तयार करत असताना त्या कंपनीला जर सगळेच लोक त्यांनी कुशल स्किल्ड वर्कर जर त्यांनी त्या ठिकाणी जर ठेवले, मग त्यांना तेवढाच त्या ठिकाणी काय होईल मित्रांनो, त्यांना तेवढा काय होईल, त्यांना पेमेंट वगैरे त्यांना द्यावं लागेल, त्या पद्धतीने त्यांचा खर्च सुद्धा त्या ठिकाणी होईल. मग ते खर्च आटोक्यात आणण्यासाठी आणि येणारं प्रोडक्ट कमी वेळेमध्ये बनण्यासाठी एक प्रोडक्ट तयार करण्यात आलेलं आहे, त्याचंच नाव आहे गेजेस. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण या टॉपिकला आज संपूर्णपणे काय करूया, डिटेल्समध्ये जाणून घेऊया. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हे गेजेस कुठं वापरले जातात, तर हे गेजेस ज्या ठिकाणी मास प्रोडक्शन होतं. मास प्रोडक्शन कशाला म्हणायचं आता आपण, की ज्या वेळेस आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करतो, ती कंपनी काय करते माहितीये का, एकाच प्रकारचं उत्पादन खूप सारं करतं, त्यालाच काय म्हणतो आपण, मास प्रोडक्शन. म्हणजे आता समजून घ्या, फॉर एक्झाम्पल, ही जर कंपनी जर एखादी पेन बनवत असेल, तर ती काय कंपनी काय करेल, त्या तेवढ्या शिफ्टमध्ये फक्त पेनच बनवून, मग ती त्या वेळेमध्ये दुसरं प्रोडक्शन बनवणार नाही. मग त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी, मास प्रोडक्शन म्हणतो. मग ज्यावेळेस मास प्रोडक्शनचा आपण या ठिकाणी विचार करतो, मग त्या वेळेस आपल्याला या गेजेसचा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, विचार करावा लागेल. मग जाणून घेऊया या गेजेस बद्दल. तर आता हे गेजेस आहेत काय, जसं की मी तुम्हाला सांगितलं की या गेजेसची निर्मिती जी झाली ते कुशल मनुष्यबळ असो किंवा अकुशल कारागीर असो, या दोघांना सायमल्टेनियसली घेऊन चालण्यासाठी यांची निर्मिती झाली. आता बघा, ज्यावेळेस एखादा 10वी पास वाला विद्यार्थी असेल, म्हणजे नॉन टेक्निकल वाला एज्युकेशनचा विद्यार्थी असेल, त्याला काय माहिती असतं का प्रोडक्शनचं काय आहे, लिमिट काय असतं, फिट काय असतं, टॉलरन्स काय असतं, एखाद्या प्रोडक्टचं डायमेन्शन काय असतं, हे त्याला माहित असतं का? काहीच माहित नसते. ते जर आपला एखादा आयटीआय केलेला विद्यार्थी असो किंवा टेक्निकल एज्युकेशन घेत गेलेला विद्यार्थी असो, त्याला संपूर्ण गोष्टी या ठिकाणी माहित असतात. म्हणजे काय, एखाद्या प्रोडक्टचं डायमेन्शन काय, त्याची अॅक्युरेसी काय असायला पाहिजे, त्या पद्धतीने त्या प्रोडक्टला चेक कसं करायचं, या सगळ्या गोष्टी त्याला काय करत असतात, माहित असतात. मग याची जी निर्मिती झाली ती अकुशल कारागिराकडून काम करून घेण्यासाठी निर्मिती झाली. तर बघूया आपण गेजेस म्हणजेच काय, गेजेसला काय म्हणतो आपण या ठिकाणी बघूया. बघा, ज्या वेळेस आपण काम करतो, आता काम जनरली काय कुठं करतो आपण, एकतर कंपनीमध्ये काम कराल किंवा आपल्या वर्कशॉपमध्ये काम कराल, दोन ठिकाणी आपण काय करतो, प्रोडक्शन तयार करत असतो. तर बघा, ज्या वेळेस आपण काय करतो, जॉबचे तंतोतंत मापात जॉब जे दिलेला असतो आपल्याला, जे काही डायमेन्शन असतं, त्या डायमेन्शनला दिलेल्या मापामध्ये काय करतो आपण, तयार करत असतो. मग त्या दिलेल्या टॉलरन्स मध्ये तयार झाला एखादा जॉब, काय झालेले, तयार झालेले. मग तो कशामध्ये तयार झाला किंवा नाही, टॉलरन्स मध्ये. आता टॉलरन्स म्हणजेच काय, म्हणजे एखादी वस्तू कशा पद्धतीने, लिमिट, फिट, टॉलरन्स हा एक वेगळा टॉपिक आहे मित्रांनो, तो आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो डिटेल्स मध्ये, ते आपण त्यावेळेस पाहू. बघा, टॉलरन्स म्हणजेच काय, सध्या एवढं लक्षात ठेवा की दिलेल्या मापामध्ये, ॲज पर दिलेल्या ड्रॉइंगच्या मापानुसार आहे किंवा नाही ते सांग. बघा, टॉलरन्स तयार झाला किंवा नाही हे जलद गती, कसा या ठिकाणी वेळ लागणार आहे का, वेळ, या ठिकाणी वेळेची बचत झाली, या वेळेची बचत झाली. याच्यामध्ये काय सांगितलंय, जलद गतीने तपासण्यासाठी जे साधन वापरले जाते त्याला काय म्हणतात आपण या ठिकाणी, गेज म्हणतो. म्हणजे अशी वस्तू जी की मास प्रोडक्शन मध्ये आपण काम करताना वापरत असताना ती वस्तू कशी आहे, एखादा प्रोडक्ट ओके आहे की नॉट ओके एवढंच सांगतो, फक्त चेकिंग करतं, त्याची ॲज पर डायमेन्शन किती आहे हे सांगत नाही. फक्त काय करणार, मग गेजेस कसा आहे, हा एक चेकिंग इन्स्ट्रुमेंट आहे. तो कसा चेकिंग इन्स्ट्रुमेंट आहे, कमी वेळेमध्ये या ठिकाणी याचा काय करतो आपण या ठिकाणी वापर करतो. तेच या ठिकाणी सांगितलेले, जलद गतीने तपासण्यासाठी, म्हणजे तात्काळ, वेळ कमी या ठिकाणी पाहिजे आपल्याला, कमी. कारण माहितीये का, एखाद्या वस्तू बनवण्यासाठी जेवढा वेळ या ठिकाणी लागेल तेवढीच वस्तू, तिची किंमत काय करणार त्या ठिकाणी वाढेल. जर किंमत वाढली तर ज्यावेळेस ती मार्केटमध्ये वस्तू येईल त्याची किंमत वाढेल, म्हणजे सामान्य माणसाला ती वस्तू परवडणार नाही. म्हणून या ठिकाणी काय सांगितले, जलद गतीने तात्काळ आपल्याला काय करायचं, चेक करायचं. जलद गतीने तपासण्यासाठी जे साधन वापरले जाते त्यालाच काय म्हणलं आपण या ठिकाणी गेज म्हणलेले आहे. आता मला वाटतं तुम्हाला गेजेस म्हणजे काय हा मुद्दा क्लिअर झाला असेल. त्यानंतर बघूया युजेस ऑफ गेजेस. त्याच्या अगोदर आपण एक मुद्दा बघूया, आता हे जे काही गेजेस आहेत, हे गेजेस बनतात कशापासून. कारण मी तुम्हाला सांगतो की गेजेसचा उपयोगच या ठिकाणी ठरलेला आहे, की काम याच्यावरून आलेलं आहे की एखादी वस्तू
योग्य मापामध्ये आहे किंवा नाही, म्हणजेच काय ओके आहे किंवा नाही. फॉर एक्झाम्पल ही जर पेन जर त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी करत असेल, ही पेन ओके आहे किंवा नाही हे जलद गतीने सांगण्याचं काम कोण करत असतात, हे गेजेस करत असतात. फक्त एवढंच काम आहे, ओके आहे किंवा नाही. कसं जलद गतीने फास्ट याच्यामध्ये. या फास्ट असल्यामुळे काय होणार, मग याची किंमत कमी होणार. किंमत कमी झाल्यामुळे ज्यावेळेस ही मार्केटमध्ये वस्तू येईल त्याची किंमत कमी असेल, आणि कमीत कमी किंमत असल्यामुळे काय असेल, या सामान्य माणसाला ही काय वस्तू काय करेल ती परवडेल. बघा आता हे गेजेस जे झाले, तर गेजेस हे बनतात कशापासून, तर मित्रांनो गेजेस जे काय आहेत ते दोन मटेरियल पासून बनवलेले असतात. तर पहिला आहे अलॉय स्टील. पहिला जो काय मटेरियल आहे तो आहे अलॉय स्टील, आणि दुसरा जो मटेरियल आहे त्यालाच काय म्हणतो आपण टूल स्टील. या दोन गोष्टी आहेत ज्याच्यापासून काय केलेलं असतात, हे गेजेस बनवलेले असतात. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की हा अलॉय स्टील पासूनच काय बनवलेला असेल बरं. अलॉय कशाला म्हणतो, आता अलॉय त्याला म्हणतो आपण बघा दोन किंवा दोन पेक्षा जास्त धातूंचं मिश्रण, याला काय म्हणतो आपण अलॉय. आता मग आता या ठिकाणी अलॉय स्टील पासूनच का बनवलेलं असेल, मग विचार करण्याचा मुद्दा आहे ना, की अलॉय स्टीलच काय वापरलं, माइल्ड स्टील का वापरलं नाही त्या ठिकाणी, प्रश्न आहे की नाही. मग याचे बघा ज्यावेळेस आपण अलॉय स्टीलचा विचार करतो, अलॉय म्हणजेच काय दोन किंवा दोन पेक्षा जास्त धातूंचं मिश्रण. आता ज्यावेळेस आपण गेजेसचा उपयोग करतो, जर असं गरज आहे की आपण वर्कशॉपमध्येच काम करतो, एखाद्या ब्लॅक स्मिथीमध्ये सुद्धा काम करतो, त्या ठिकाणचं टेम्परेचर वेगळे आहे, वेगळ्या शॉपमध्ये सुद्धा काम करतो, त्या ठिकाणचं टेम्परेचर वेगळे आहे. म्हणजेच काय या गेजेस ज्यावेळेस बनवलेल्या असतात त्यावेळेस अलॉय स्टील पासून बनवतात, जेणेकरून त्याच्यावर कुठल्याही वातावरणाचा परिणाम होऊ नये. याच्यावर ज्यावेळेस अलॉय स्टीलने बनवलेलं असेल किंवा टूल स्टीलने बनवलेलं असेल, तर त्याला काय केलेलं असतं, हार्डनिंगची प्रक्रिया केलेली असतं, म्हणजे त्याच्यावर कठीणपणा टिकून राहण्यासाठी. त्याच्यानंतर याच्यावर टेम्परिंगची प्रक्रिया पण करून घेतात. त्याच्यानंतर जर बघितलं याला सीझनिंगची प्रक्रिया केलेली असतात. आता सीझनिंग कशाला म्हणायचं, सीझनिंग काय, सीझनिंग कशाला म्हणायचं, सीझनिंग म्हणजेच काय एखाद्या वस्तूला तिन्ही ऋतूमध्ये काय करणं, त्या वस्तूला परिणाम होऊ नये म्हणून त्याला काय करतो आपण, त्याला ठेवणं. आता सीझनिंगचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस बघा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही गोष्टी याला काय म्हणतो आपण, सीझन म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस आपण हे गेजेस वापरतो कंपनीमध्ये, उन्हाळ्यात सुद्धा ती वर्किंग करतं, पावसाळ्यात सुद्धा वर्किंग करतं, आणि हिवाळ्यात सुद्धा वर्किंग. म्हणजे या तिन्ही ऋतूंचा याच्यावर काहीही परिणाम होऊ नये म्हणून याच्यावर जी प्रक्रिया केलेली जाते त्यालाच काय म्हणतो आपण या ठिकाणी सीझनिंग असं म्हणलं जातं. बघा गेजेस जे आहे अलॉय स्टील पासून किंवा टूल स्टील पासून बनवतात, यालाच हार्डनिंग किंवा टेम्परिंगची प्रक्रिया करून घेतात, आणि यालाच काय केलेलं असतं, सीझनिंगची प्रक्रिया केलेली असते. सीझनिंगची प्रक्रिया याच्यासाठी केलेलं असतं कारण की वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपण ज्यावेळेस काम करतो त्याच्यावर कुठल्याही वातावरणाचा परिणाम होऊ नये या ठिकाणी काय केलेलं असतं, त्या सीझनिंगची प्रक्रिया केलेली असते. त्यानंतर बघूया आपण युजेस ऑफ गेजेस. म्हणजे गेजेसचा उपयोग कोणत्या ठिकाणी करतो आपण, तर बघा एखाद्या वस्तूचं होल तपासायचं असेल, डायमीटर चेक करायचं असेल, किंवा शाफ्टचं माप चेक करायचं असेल, किंवा एखादं थ्रेड चेक करायचे असतील, किंवा एखाद्या भागाचं काय करायचं असेल आपल्याला टेपर वगैरे चेक करायचं असेल. मग आता जरुरी आहे का एवढंच असेल, याच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या पद्धतीचं काम आहे त्या पद्धतीने आपण काय केलेली या गेजेसची निर्मिती केली आहे. पण सर्वसाधारणपणे ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस काय म्हणतो, गेजेसचा उपयोग एखादा होल तपासण्यासाठी असेल, किंवा शॉप तपासणे असेल, थ्रेड किंवा आपला टेपर वगैरे ट्रँगल जो काय असतो ते तपासण्यासाठी आपण याचा काय करतो, उपयोग करतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण टाइप्स ऑफ गेजेस. आता ज्यावेळेस टाइप्स ऑफ गेजेसचा उपयोग म्हणतो आपण त्याला काय म्हणतो आपण, टाइप्स ऑफ गेजेस. पण टाइप्स ऑफ गेजेस म्हणजेच काय, महत्त्वाचा मुद्दा, आपण वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे गेजेस कोणत्या ठिकाणी काम करतात, कशा प्रकारे काम करतात, या वेगवेगळ्यानुसार काय करतो आपण याचा उपयोगात आणतो, याचे प्रकार पाडतो. पण जनरली जे आपण इथं पाहणार आहोत सुरुवातीला, की गेजेस आपण कोणत्या ठिकाणावरून वापरतो, म्हणजेच काय इन पोझिशन, म्हणजे कोणत्या पोझिशनला आहे ते, कोणत्या ठिकाणी काम करत आहेत. तर त्याच्यातला जो पहिला प्रकार बघितला आपण वर्कशॉप गेज. पहिला प्रकार कोणता आहे, वर्कशॉप. आता वर्कशॉप म्हणजेच काय, जे गेजेस आपण वर्कशॉपमध्ये वापरतो, ज्यावेळेस आपण काम करतो वर्कशॉपमध्ये, किंवा जे काय आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस करतो ऑन फ्लोअर म्हणजे मशीनच्या लेवलला ज्यावेळेस आपण प्रोडक्शन तयार करतो त्या ठिकाणी जे गेजेस वापरतो त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी वर्कशॉप गेज. फक्त नाव लक्षात ठेवा, काम लक्षात येईल. त्याच्यानंतर बघा दुसरा आहे इन्स्पेक्शन गेज. आता इन्स्पेक्शन नाव म्हणजेच काय, नाव थोडंसं लक्षात घ्या. इन्स्पेक्शन कशाला म्हणतो आपण, चेक करणारा, तपासणी करणारा. बघा हे जे गेज ज्या ठिकाणी आपण वापरतो तर ते ठिकाणी मित्रांनो ज्या वेळेस वर्कशॉपमध्ये गेजची ॲक्युरसी काम करून काय असेल ती खराब होते, मग ती खराब झालेल्या गेजेसची चेकिंग करण्यासाठी कोणता गेजेस वापरतो या ठिकाणी आपण इन्स्पेक्शन गेज. कारण काय करायला एखादी वस्तू ओके आहे किंवा नाही, म्हणजे वर्कशॉप गेज ज्यावेळेस आपण वापरताना ते खराब होत असतात ना, मग ते खराब झाले की ओके वापरणे योग्य आहे की वापरणे योग्य नाही, हे ज्या गेजने आपण तपासतो त्याचं नाव काय मित्रांनो
इन्स्पेक्शन गेज. त्यानंतर जर बघितलं तर आपण या ठिकाणी आहे रेफरन्स गेज. आता याला 2-3 नाव आहेत. याला कोणी रेफरन्स गेज म्हणतं किंवा याला मास्टर गेज म्हणतं किंवा याला कंट्रोल गेज म्हणतं. आता ज्या वेळेस आता याचा जो उपयोग आहे मित्रांनो, याचा जो आहे याला इन्स्पेक्शन गेजचा तंतोतंतपणा तपासण्यासाठी बघा एकावर एक डिपेंड आहे. पहिला वर्कशॉप गेज आहे, हे काम करून काय झालं, खराब झालं, मग याला चेक करण्यासाठी काय वापरलं, इन्स्पेक्शन गेज वापरलं. आणि हा इन्स्पेक्शन गेज ज्यावेळेस काम करून खराब होईल त्यावेळेस काय वापरलं आपण या ठिकाणी मास्टर गेज असो किंवा याला रेफरन्स गेज किंवा याला कंट्रोल गेज या ठिकाणी वापरलं. आता याला लक्षात कसं ठेवायचं, हे जे काय प्रकार पडले इन पोझिशन म्हणजे गेजेस कोणत्या लेवलला काम करतात त्याच्यानुसार हे प्रकार पडले. बघा पहिला वर्कशॉप गेज, इन्स्पेक्शन गेज आणि रेफरन्स गेज. याला 2-3 नाव आहेत, मास्टर गेज सुद्धा म्हणतात, कंट्रोल गेज सुद्धा म्हणतात. आता या बघा ज्यावेळेस याचा आपण विचार करू कंट्रोल गेज किंवा मास्टर गेजचा, त्यावेळेस काय असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आता कंपनीमध्ये काम करत असताना ज्यावेळेस वर्कशॉप गेज आणि इन्स्पेक्शन गेज या दोघांमध्ये भांडण झालं, ज्यावेळेस एखाद्या मशीनवर काम करणारा व्यक्ती म्हणतो की हे प्रोडक्ट माझ्या गेजनुसार ज्यावेळेस चेक केलं ते ओके. मग आता प्रश्न दुसरा काय म्हणतो माहिती आहे का, इन्स्पेक्शन गेजवाला काय म्हणतो की ज्यावेळेस मी माझ्या गेजने चेक करतो त्यावेळेस सुद्धा हे ओके. आता मग या दोघांमध्ये भांडणं चालू झाले. हा सुद्धा म्हणतो ओकेच आहे कारण की हा याच्या लेवल वर्कशॉप गेजने चेक करतोय, आणि हा इन्स्पेक्शन गेजवाला काय म्हणतो की मी माझ्या गेजने चेक केलं तरी सुद्धा हे साधन कसं आहे, ओकेच आहे. मग आता या दोघांमध्ये काय झालं, या भांडण निर्माण झालं. मग या दोघांतलं भांडण सोडवण्यासाठी तिसरा एखादा व्यक्ती लागतो की नाही, जसा प्रकारचा सरपंच, मग त्याच प्रकारचा आपला सरपंच आहे. काय आहे मित्रांनो, जसं बघा रेफरन्स गेज, याला नावं दिलेले रेफरन्स गेज किंवा मास्टर गेज किंवा कंट्रोल गेज. या दोघांमध्ये ज्यावेळेस त्रुटी आढळते त्या दोघांची त्रुटी सॉल्व्ह करण्यासाठी जे काही गेज आपण वापरतो त्यालाच काय म्हणतो आपण या ठिकाणी रेफरन्स गेज. त्याच्यानंतर जर आपण पुढे जाऊन बघूया, बघा टाइप्स ऑफ गेजेस. आतापर्यंत जे काय बघितलं आपण वर्कशॉप गेज असो, इन्स्पेक्शन गेज असो किंवा मास्टर गेज असो, हे गेज ज्या ठिकाणी कामाला येईल, वर्कशॉपमध्ये कामाला असेल तर तो वर्कशॉपचा प्रकार झाला, वर्कशॉप गेज मधला झाला. जे काय क्वालिटी कंट्रोलच्या याच्यामध्ये असेल, इन्स्पेक्शन मध्ये चेक करताना असेल तर तो इन्स्पेक्शन गेज झाला. आणि या दोघांतलं भांडण निर्माण सॉल्व्ह करणारा जो काय झाला म्हणजे ज्याच्या दोघांची अॅक्युरेसी परत तंतोतंतपणे चेक करणारा जो काय झाला त्याला म्हणलं आपण या ठिकाणी मास्टर गेज. त्याच्यानंतर आता जे काय गेजेसचे प्रकार पाहणार आहोत आपण ते प्रकार आहेत मित्रांनो जे ऍक्च्युली काम कशा पद्धतीने करताना काम कुठं करतो त्याच्यानुसार याचे प्रकार पडलेले. तर सर्वात प्रथम बघून घेऊ आपण या ठिकाणी रिंग गेज. आकृती तुमच्या समोर आलेली आहे. आता रिंग म्हणल्याच्या नंतर कसं आहे, अशा पद्धतीने गोल. आता ज्यावेळेस आपण रिंग गेजचा असं विचार करतो तर त्यावेळेस कसं असेल, ही गोल मी या प्रकारचे असेल या ठिकाणी. आता याच रिंग गेज मध्ये परत प्रकार पडले, एखादा गो साईज असेल किंवा एखादा नो गो साईज असेल, दोन्ही प्रकार आहे त्याच्यामध्ये, गो साईज असेल नो गो असेल याच्यामध्ये. आता बघा जो काय रिंग गेजचा उपयोग आहे जॉबचे बाहेरील व्यास तपासण्यासाठी होतो, बरोबर आहे ना. एखादा जर या शाफ्टचा जर आपल्याला काय करायचं डायमीटर चेक करायचं असेल किंवा शाफ्ट ओके आहे किंवा नाही हे ज्यावेळेस चेक करायचं असेल त्यावेळेस काय करणार आपण, रिंग वापरणार. म्हणून याला काय म्हणलेले रिंग गेज. आणि याचं काय काम आहे की जॉबचे बाहेरील व्यास तपासण्यासाठी काय करतो आपण या गेजचा रिंग गेजचा उपयोग करतो. त्याच्यानंतर बघा प्लग गेज आहे. आता प्लग नाव लक्षात ठेवा, प्लग गेज, कारण की प्लग गेजचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगतो. बघा हे जे काय प्लग गेजचा उपयोग आहे होलचा व्यास तपासण्यासाठी होतो. ज्यावेळेस आता प्लग गेज कसा सारखा अशा पद्धतीने दिसतो, बरोबर आहे. या प्लग गेजचा ज्यावेळेस आपण डायमीटरने चेक करतो, कशाचा, होलचा आकार ज्यावेळेस चेक करतो तर त्याला काय म्हणलं आपण या ठिकाणी प्लग गेज म्हणले. ज्यावेळेस होलचा व्यास तपास करतो त्याला म्हणलं आपण प्लग गेज. सर्वसाधारणपणे याचे दोन प्रकार पडतात. रिंग गेज ऍज इट इज ज्या पद्धतीने तुम्हाला डायग्राम मध्ये दिसले त्याच पद्धतीने या ठिकाणी रिंग गेज असतं, पण प्लग गेज मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. मग ते वेगवेगळे प्रकार कोणते ते बघूया आपण. तुमच्या समोर एक डायग्राम आलेली आहे. आता ही आहे प्लग गेजची डायग्राम. आता यावेळेस आपण प्लग गेजचा विचार करतो. प्लग गेज बघा एक तर या ठिकाणी बघा आणि या ठिकाणी, या दोन प्लग गेजच्या डायग्राम आहेत. दोन्ही सुद्धा सारखेच आहेत, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, दोन्ही सुद्धा सारखेच आहेत. पण आता याच्यामध्ये जर बघितलं आपण, हा सुद्धा प्लग गेज आहे आणि हा सुद्धा प्लग गेज आहे. पण याच प्लग गेजवर ज्यावेळेस बघितलं तर याला म्हणलेलं या ठिकाणी दोन्ही इंड म्हणजे एका साइडला गोची बाजू आणि एका साइडला नो गोची बाजू, म्हणजे हे दोन्ही जे साइड आहेत त्या एकाच म्हणजेच काय याला सिंगल एंडेड म्हणलेले किंवा डबल एंडेड म्हणलेले. आता सिंगल एंडेडचा यावेळेस विचार करतो त्यावेळेस असे दोन भेटतात, दोन गेजेस भेटतात. मग एक कसा असेल, गो असेल आणि दुसरा काय असेल, नो गो असेल. बघा सिंगल एंडेड मध्ये जे का प्लग गेज आहेत सिंगल एंडेड मध्ये दोन प्रकार पडले. पहिला कुठला, सेपरेटली गोवाला वेगळा आणि सेपरेटली नो गोवाला वेगळा. पण त्याच पद्धतीने थोडंसं ऍडव्हान्स मध्ये जर आलं तर बघा याच्यामध्ये दोन एंडेड म्हणजे
डबल इंडेड प्लग गेज या एकाच याच्यावर एका बाजूला एक गो दिलं आणि एका बाजूला नो गो दिलं. त्याच्याही थोडंसं पुढे गेलं एका ऍडव्हान्स मध्ये परत एक आलेलं आहे, त्याला म्हणतो आपण या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह प्लग गेज. आता या प्रोग्रेसिव्ह प्लग गेजचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर बघा प्रोग्रेसिव्ह प्लग गेज अशा पद्धतीने दिसतो. हाय प्रोग्रेसिव्ह प्लग गेज. आता याच्यावरच एका समोरच्या भागाला जे काय गो म्हणलेलं आहे आणि पाठीमागच्या भागाला नो गो म्हणलेलं आहे. बघ प्लग गेज पाहतोय आपण. प्लग गेज मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जनरली सिंगल इंडेड किंवा डबल इंडेड. सिंगल इंडेड मध्ये दोन प्रकार भेटतात, एक सेपरेटली गोचा वेगळा भाग असेल आणि नो गोचा वेगळा भाग असेल. त्याच्यानंतर डबल इंडेड आहे. डबल इंडेड मध्ये एकाच प्लग गेजवर एका साइडला गो असेल एका साइडला नो गो असेल. आणि हा दुसरा प्रकार आहे तो आहे याला म्हणतो आपण प्रोग्रेसिव्ह प्लग गेज. आता ह्या याच्यामध्ये जर बघितलं तर आपण दोन्ही इंड आहे पण कुठे आहे पुढच्या टोकाला गो आणि नो गो, पुढच्या टोकाला आणि पाठीमागे इकडं आपली बॉडी या ठिकाणी राहणार आहे. तर हे तीन प्रकार या ठिकाणी झालेले आहेत. बघा पहिलाच जो प्रकार जे सांगितले गो आणि नो गो एकाच टोकावर दिलेला असेल किंवा मग हे दोन स्वतंत्र वेगवेगळे प्रकार जसं तुम्ही आकृती बघता त्या दोन्ही याच्या प्रकारामध्ये या ठिकाणी प्लग गेजेस काय करतात मिळतात. त्याच्यानंतर जर बघू आपण रेडियस गेज. आता ज्यावेळेस आपण रेडियसचा गेज विचार करतो तर त्यावेळेस बघा रेडियस गेज कशा पद्धतीने दिसते ती तुमच्या समोर आकृती दिलेली. हे काय रेडियस गेज. रेडियस म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण त्रिज्या. आता बघा ज्यावेळेस आपण या रेडियसचा विचार करतो तर बघा आपल्याला एखादा जॉब तयार केलेला आहे आपण. एक अशा पद्धतीचा जॉब आहे. आता हा एक अशा पद्धतीचा एक जॉब आपण या ठिकाणी तयार केला. पण हा जो या ठिकाणचा जो भाग दिसायला तो आहे रेडियस. अर्धगोल जे भाग दिसायला तुम्हाला तो आहे रेडियस. आता ज्यावेळेस आपण या रेडियसचा विचार करतो ज्यावेळेस बनवतो मग ते किती आहे हा रेडियस किती आहे हे चेक करण्यासाठी जे माध्यम वापरतो त्याला काय म्हणतो या ठिकाणी रेडियस गेज. बघा या गेजचा उपयोग जॉबवरील आंतरगोल व बाहेरगोल आकार तपासण्यासाठी होतो. आंतरगोल म्हणजेच काय एखादा इंटरनल रेडियस असो किंवा मग एक्सटर्नल रेडियस असो या दोघांचा हा सुद्धा अर्थ याच्याने चेक करता येतो आपल्याला आणि हा सुद्धा याच्याने चेक करता येतो. एक तर इंटरनल लाईन रेडियस असेल किंवा एक्सटर्नल रेडियस असेल हे दोन्ही कशाने चेक करता येतं या रेडियस गेजने चेक करता येतं. मी परत एकदा सांगायलो की गेजेस हे फक्त चेकिंग इन्स्ट्रुमेंट आहे. चेकिंग करतं फक्त म्हणजे चेक करतं ते किती आहे हे सांगत नाही. फॉर एक्झाम्पल ही जर याला जर आपण चेक केलं हे ओके आहे किंवा नाही एवढं सांगत. दुसऱ्या 12 गोष्टी सांगणार नाही. हे किती नॉट ओके असेल तर कसा नॉट ओके हे सांगणार नाही. ओके असेल तर कसा ओके ते सांगणार नाही. फक्त एखादी वस्तू आपण याला काय केलं एखादं रिंगेज या ठिकाणी वापरलं ती जर याच्यामधून पास झाली तर ओके, जर पास नाही झालं नॉट ओके एवढं सांगेल याच्यामध्ये. पण काय याचं कारण वगैरे काय सांगितलं कारण की हे गेजेस जे आहेत मित्रांनो ते फक्त काय चेकिंग इन्स्ट्रुमेंट आहे. बघा ज्यावेळेस आपण या रेडियस गेजचा विचार करतो त्याला 1 ते 25 मिलीमीटर जे काय रेडियस आहे याच्यामध्ये काय केलं वेगवेगळे विभागणी केली. आता ज्यावेळेस याची बांधीचा विचार करता त्या ठिकाणी बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या पट्ट्या दिलेल्या वेगवेगळ्या रेडियसच्या पट्ट्या दिलेल्या. या रेडियसच्या पट्ट्या एका साइडला काय असतात इंटरनल असतात आणि एका बाजूला काय असतात एक्सटर्नल असतात. दोन्ही असतात त्याच्यामध्ये. एकाच रेडियस गेजने एक आतील भाग ते रेडियस चेक करता येतं आणि दुसरा बाहेरील भाग रेडियस याच्या ठिकाणी काय करता येतं आपल्याला चेक करता येतं. याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या पट्टे आहेत आणि याच्यामध्ये जशी आपली चाकूची पट्टी असते की नाही त्या चाकूच्या पट्टीला काय केलेलं असतं या ठिकाणी स्क्रूच्या साहाय्याने किंवा नटबोल्टच्या साहाय्याने या ठिकाणी या वेगवेगळ्या पट्ट्यांचं एकत्रीकरण काय केलेलं असतं बंच करून याला काय केलेलं असतं जोडलेलं असतं. त्यानंतर जर बघितलं तर आपण हे जेवढे काय गेजेस तुम्हाला या ठिकाणी रेडियस गेज दिसते तर या बघा वेगवेगळ्या सेट मध्ये असले या ठिकाणी हे जेवढे काय गेजेस दिसतात त्या ठिकाणी तुम्हाला दिसायले हे गेजेस 3 सेट मध्ये या ठिकाणी विभागणी केलेली असते. किती सेट मध्ये 3 सेट मध्ये कारण की हे स्क्रू सगळे वेगवेगळ्या पट्ट्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या पट्ट्यांना जर सगळ्यांना एकत्र जर बांधलं मग याचा वापर करणं आपल्याला अवघड होतं म्हणून याला काय केलेलं आहे छोट्या छोट्या फॉर्म मध्ये याला काय केलेले गेजेस. आता या ठिकाणी पहिला जो सेट आहे 1 mm ते 6.5 mm. आता काही याच्यामध्ये 7 सुद्धा आहे बरं का 7 mm पर्यंत सुद्धा केलेलं असतं. काही प्रॉब्लेम नाही. एक तर 6.5 म्हणू शकता किंवा 7 mm म्हणू शकता काही प्रॉब्लेम नाही. फक्त यांच्यामध्ये बंच आहे. आता हे ज्यावेळेस पहिला सेट केला 1 ते 6.5 mm पर्यंत तर याच्यामध्ये आतील रेडियस चेक करणारा सुद्धा भाग आहे आणि बाहेरील रेडियस चेक करणारा सुद्धा भाग आहे.
दोन्ही आहे त्याच्यामध्ये, इंटरनल चेक करणारा सुद्धा आहे आणि एक्सटर्नल चेक करणारा सुद्धा आहे. त्याच पद्धतीनं 7 पॉईंट, आता या ठिकाणी जर 7 म्हणलं, या ठिकाणी जर 7 मग इथे काय 7.5 ते या ठिकाणी किती असेल 15 असेल. मग 7.5 to 15 mm हा काय असेल दुसरा बंच असेल. याच्यामध्ये सुद्धा या ऍज इट इज आतील किंवा बाहेरील रेडियस चेक करणारे असेल, कारण की एका बाजूला बाहेरील असेल एका बाजूला आतील असेल, कारण की वेगवेगळ्या पट्ट्यांची याच्या ठिकाणी काय केलेलं असेल बंच केलं असेल. दुसरा काय असेल 15 ते 25 मिलीमीटर या ठिकाणी सेट केलेलं असेल. हे जे काय 25 मिलीमीटर आपण यांना सांगितले 25 मिलीमीटर 1 ते 25 मिलीमीटर पर्यंत जे काय आपल्याला भेटते या ठिकाणी याचे 3 सेट आहेत. पहिला जो सेट आहे 1 ते 7 mm किंवा 6.5 mm. जर आपण इकडे 7 म्हणलं किंवा 7.5 mm इकडे 15 mm चं आहे आणि इकडे 15 ते 25 मिलीमीटर. अशा पद्धतीने काय असेल या ठिकाणी रेडियस गेज आपल्याला या ठिकाणी वर्किंग करताना दिसतो. फक्त लक्षात एवढाच ठेवायचं या ठिकाणी की जे काही रेडियस गेज आहे एक तर आतील असो किंवा बाहेरील असो दोन्ही या ठिकाणी पद्धतीने काय करतो तो रेडियस चेक करतो. चेक केल्याच्या नंतर याचे वेगवेगळ्या 3 सेट मध्ये या ठिकाणी काय केलेले सेट केलेले याच्यामध्ये 16 इंटरनल पाते आणि 16 बाहेरील पाते. म्हणजे काय असेल एक 16 पाते कसे असतील आतील रेडियस चेक करणारे आणि 16 पाते कसे असतील बाहेरील रेडियस चेक करणारे या ठिकाणी पाते असतील. त्याच्यानंतर जर बघितलं आपण स्क्रू पिच गेज, नाव लक्षात ठेवा. रेडियस आहे रेडियस गेज आहे. रेडियस गेजचं काय काम आहे रेडियस चेक करणं. कसा दुसरा गेज कोणता आहे स्क्रू पिच गेज. आता याचं नाव सुद्धा तेच आहे स्क्रू पिच गेज. आता स्क्रू पिचचा या ठिकाणी जर विचार केला आपण या गेजचा आपण थ्रेडचा पिच तपासण्यासाठी. आता थ्रेडचा पिच कशाला म्हणतो आपण हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे ना की पिच कशाला म्हणतो. बघा ज्या वेळेस जवळील 2 थ्रेड मधील अंतर, आता हे जे काय अंतर दिसतं तुम्हाला दिसलंय याला काय म्हणतो आपण पिच म्हणतो. कारण की पिच माहित असणं गरजेचं आहे. ती वरचा असेल किंवा खालचा असो याला काय म्हणतो आपण पिच म्हणतो. वरच्या भागाला काय म्हणतो आपण या ठिकाणी क्रेस्ट म्हणतो आणि खालच्या भागाला काय म्हणतो या ठिकाणी आपण रूट म्हणतो. या जर आपण या क्रेस्ट मधील अंतर घेतलं तर त्या दोन जवळील क्रेस्ट मधील अंतराला पिच म्हणतो किंवा रूट मधील अंतर घेतलं तर याला आपण काय म्हणतो पिच म्हणतो. आता या थ्रेडचा पिच चेक करण्यासाठी जे काही गेज आपण वापरतो त्याला काय म्हणलेलं आहे स्क्रू पिच गेज. हे तुमच्या समोर आलेले आहे का नाही. जशा पद्धतीने रेडियस गेज होता त्याच पद्धतीने या ठिकाणी स्क्रू पिच गेज. बघा एक पट्टी दिलेली आहे, या पट्टीला काय केलेलं आहे या ठिकाणी नट बोल्ट किंवा रिवेटिंगच्या साधनाने काय केलेलं जोडलेले आहे आणि वेगवेगळ्या पट्ट्या या ठिकाणी काय केलेले काढलेले. आता हे जे काही पट्टी बाहेर काढलेली त्याच्यावरच काय केलेलं असतं माहिती का वेगवेगळा पिच लिहिलेला असतो. ही पट्टी बाहेर काढली ज्यावेळेस आपण चेक केलं मग या पट्टीचा पिच किती आहे ते या ठिकाणी लिहिलेलं असतं. त्याच्या पद्धतीने या दुसऱ्या बाजूने या ठिकाणी पिच काय केलेलं असतं काढलेलं असतं. मग या पिचचा नंबर या पट्टी कितीचा पिच दर्शवतं ते सुद्धा या ठिकाणी काय केलेलं असतं लिहिलेलं असतं. याला आपल्याला वेगळं कॅल्क्युलेट करायची गरज नाही कारण की त्याच्यावर या ठिकाणी काय केलेलं असतं लिहिलेलं असतं. बघा हे गेज काय बघा हे जे काय आहे खाचा असलेल्या पट्ट्यांचा बंच एका होल्डर मध्ये बंद केलेले वेगवेगळ्या खाचा जसा रेडियस गेजच्या होत्या त्याच पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या पिचच्या पट्ट्या काय केलेले एका बंच मध्ये काय केलेले स्क्रूच्या सहाय्याने या ठिकाणी काय केलेले क्लॅम्प करून बांधलेले आहेत. अशा प्रकारे त्यापैकी कोणत्याही पट्टीच्या चाकू प्रमाणे आता समजून घ्या हे सगळे बंच होतात याच्यामध्ये या पट्टीमध्ये बंद. आपल्याला जी पट्टी पाहिजे ती बाहेर काढलेलं जातं म्हणजे चाकू प्रमाणे जसं निघते की नाही चाकू बाहेर निघते ना त्याच पद्धतीने चाकू प्रमाणे याला बाहेर काढून आपण वेगवेगळा अँगल या ठिकाणी मेजर करू शकतो. त्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने या ठिकाणी आपण थ्रेडचा अँगल. आता हा जॉब आहे आपला याचा थ्रेडचा या ठिकाणी काय करणार आपण पिच चेक करणार. आता ही पट्टी कितीची आहे समजून घ्या 1 mm ची असेल तर 1 mm याच्यावर लिहिलेला असेल 1.25 चा पिच असेल तर त्या ठिकाणी तेवढा पिच त्या ठिकाणी लिहिलेला असेल. फक्त एवढंच आहे नाव लक्षात ठेवा काम तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा याची जे का प्रत्येक पिच दर्शवतो म्हणजे प्रत्येक अंतरानुसार पिच दर्शवतो आणि मॅट्रिक पद्धतीनुसार या पट्टीचा जर आपण विचार केला तर याचा अँगल किती असतो माहिती आहे का 60 डिग्री असतो. आणि जर आपण ब्रिटिश पद्धतीचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर ती किती असते 55 डिग्री. परत कन्फ्युजन आहे या ठिकाणी. ज्यावेळेस स्क्रू पिच गेजच आहे पण ज्यावेळेस आपण मॅट्रिक पद्धतीमध्ये याचा विचार करतो तर त्यावेळेस याचा अँगल 60 डिग्री असेल आणि ज्यावेळेस आपण ब्रिटिश पद्धतीचा आपण या ठिकाणी विचार करतो तर त्यावेळेस त्याचा अँगल किती असेल 55 डिग्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर बघूया आपण फिलर गेज किंवा थिकनेस गेज. लक्षात घ्या फिलर गेज किंवा थिकनेस गेज. आता थिकनेस कशाला म्हणतो आपण बघा फिटिंग केलेला 2 पार्ट मधील गॅप. आता समजून घ्या एखादी फिटिंग आपण या ठिकाणी काय केलेली फिटिंग केली आपण या ठिकाणी केली. आता ज्यावेळेस आपण याची फिटिंग केलेली आहे एकाला ए पार्ट म्हणला आपण एकाला बी पार्ट म्हणलं. मग या ज्यावेळेस या दोघातला पार्ट एकत्र ज्यावेळेस येतात एकत्र आल्याच्या नंतर या दोघातल्या
गॅप मेंटेन म्हणजे गॅप चेक करण्याचं काम ज्याच्याद्वारे केलं जातं त्यालाच काय म्हणलेलं या ठिकाणी फिलर गेज किंवा थिकनेस गेज. आयआरसीटी ज्या पद्धतीनं रेडियस गेज होता, ज्या पद्धतीने स्क्रू पेज गेज होता, त्याच पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या पत्त्या या ठिकाणी स्क्रूच्या सहाय्याने काय केलेलं असतं, जोडलेलं असतं. जोडलेलं नंतर याला वेगवेगळ्या अँगलने या ठिकाणी काय करतो आपण, माप चेक करतो. माप चेक केल्याच्या नंतर बघा या प्रत्येकाच्या या अँगलवर हा जो भाग दिसला तुम्हाला, या प्रत्येकाच्या याच्यावर काय केलेलं असतं, माप लिहिलेलं असतं. ज्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दिसतं की एखादी पट्टी कितीची आहे, 0.40 आहे का, 1 mm आहे का, 2 mm आहे का, 2.1 mm आहे का, अशा पद्धतीने वेगवेगळ्या. ज्यावेळेस आपण याला यातला गॅप चेक करत असताना वेगवेगळे, एक जरुरी आहे का एकच पट्टीने या ठिकाणी गॅप चेक होईल, नाही. या ठिकाणी 2 पट्ट्या आल्या, 3 पट्ट्या आल्या, त्या 3 पट्ट्याचे या ठिकाणी माप दिलेले किती आहे. मग या पद्धतीने आपण जर विचार केला, 0.40 ची एक पट्टी आली, वापरली आपण. 0.80 ची एक पट्टी वापरली म्हणजे दुसरी पट्टी वापरली. त्याच्यानंतर 0.90 ची या ठिकाणी तिसरी पट्टी वापरली. 3 पट्टी जर आपण वापरल्यानंतर या ठिकाणी जर गॅप आपण चेक करणार तर यांची काय करणार आपण, बेरीज करणार. बेरीज केल्याच्या नंतर जेवढी काय उत्तर येईल आपल्या या ठिकाणी याचं काय असेल, गॅप असेल. म्हणजे काय, या दोघांमधला गॅप. म्हणजे दोन पार्ट मधील गॅप चेक करण्याचं काम ज्याच्याद्वारे करतो त्यालाच काय म्हणलेले आपण या ठिकाणी फिलर गेज किंवा थिकनेस गेज. त्याच्यानंतर बघा या गेजच्या प्रत्येक पात्यावर त्या पात्याची जाडी दिलेली असते. ज्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहे त्याच पद्धतीने काय केलेले आहे, प्रत्येकाची जाडी दिलेली असते. एकापेक्षा अधिक जोडून काय करतो आपण, त्याला या ठिकाणी त्याचं गॅप मोजतो. आता या गेजचा जो उपयोग जर बघितला आपण या ठिकाणी बघा, जे का आपले सिलेंडर वगैरे असतील, सिलेंडर असो, पिस्टन असो किंवा इनलेट किंवा एक्झॉस्ट वाल्व असेल किंवा स्पार्किंग प्लग असेल, एखाद्या सिलेंडर मधील गॅप चेक करण्याचं काम सुद्धा कोण करेल, हा फिलर गेज. यालाच काय दुसरं नाव आहे, थिकनेस गेज. इनलेट किंवा एक्झॉस्ट वाल्व मधील अंतर जर आपल्याला या ठिकाणी चेक करायचं असेल तर या आपण काय वापरतो, फिलर गेज किंवा थिकनेस गेज वापरतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण या ठिकाणी आपला आहे सेंटर गेज. नाव लक्षात घ्या, सेंटर गेज. आकृती तुमच्या समोर येईल, आकृती तुमच्या समोर आलेली आहे, सेंटर गेज. आता या बघा काय दर्शवलं या ठिकाणी, हा जर याचा जर अँगल बघितला तर इथून जर अँगल बघितला तर हा येतो 45 डिग्री आणि इकडून येतो 45 डिग्री. दोन्ही मिळून या ठिकाणी तयार होतो 90 डिग्री. ज्यावेळेस 90 डिग्री तयार होतो त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी, हा सेंटर पॉइंट. म्हणजे हा सेंटर चेक करण्याचं काम ज्या गेजद्वारे आपण या ठिकाणी करतो त्यालाच काय म्हणलेले सेंटर गेज. याच गेजला दुसरं नाव आहे अँगल गेज. नाव सुद्धा वेगवेगळे. ज्या पद्धतीने आपण फिलर गेजला थिकनेस गेज म्हणलं त्याच पद्धतीने सेंटर गेजला काय या ठिकाणी अँगल गेज सुद्धा म्हणलेले. आणि हे सगळ्या पट्ट्या अलॉय स्टील पासून या ठिकाणी बनवलेले असते. आणि याची जी डिग्री जर बघितलं आपण, हे जे खाचा तुमच्या समोर दिसायले हे किती डिग्रीचे असतात, 60 डिग्रीचे असतात. कारण की या प्रत्येकाचं काम आहे. या ठिकाणचं जर अँगल बघितलं तर या ठिकाणी 90 डिग्रीचा या ठिकाणी अँगल तयार होतो वेगवेगळा. इकडून सुद्धा 90 डिग्रीचा तयार होईल, इकडून 45 डिग्री तयार होईल. आणि हा जो दिसायला तुम्हाला हा किती असतो, 60 डिग्रीचा. ज्यावेळेस आपण लेथ मशीनवर काम करणार, अँगल वगैरे ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस काय करणार, याचा उपयोग करतो. मग सेंटर गेजचा उपयोग काय, लेथ मशीनवर ज्यावेळेस आपण टूल बांधतो, आपण थ्रेडिंग करण्याच्या अगोदर टूल जे सेट करतो त्या ठिकाणी सुद्धा वापर होतो. त्याच्यानंतर कटिंग अँगल ज्यावेळेस चेक करतो त्यावेळेस लेथ मशीन थ्रेडिंग करतो की नाही, थ्रेडिंग करताना 60 डिग्रीचा अँगल या ठिकाणी आपण काय करतो, चेक करतो. दुसरा महत्त्वाचा म्हणजे आपला टूल जो काय सेंटर ऍक्सिस बांधला किंवा नाही ते सुद्धा चेक करण्यासाठी येथून या ठिकाणी काम करतो. थ्रेडिंग ज्यावेळेस करतो त्या ठिकाणाहून सुद्धा आपला अँगल व्यवस्थित आहे किंवा नाही ते सुद्धा चेक करण्याचं काम करतो. पण ब्रिटिश पद्धतीमध्ये याचा 55 डिग्री अँगल असतो. मॅट्रिक मध्ये किती असेल, 60 डिग्री. ब्रिटिश म्हणल्याच्या नंतर 55 डिग्री आणि मॅट्रिक म्हणल्याच्या नंतर 60 डिग्री या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं वायर गेज. आता हा अत्यंत महत्वाचा वायर गेज आहे. ना घ्या वायर. या काम काय करत असला, वायर गेज म्हणजेच काय, एखाद्या वायरची जाडी वगैरे या ठिकाणी आपल्याला मोजता येते. बघा वायरचा व्यास किंवा पत्र्याची जाडी, कशाची जाडी, वायरचा व्यास असो किंवा पत्र्याची जाडी ज्या गेजने मोजतो आपण त्यालाच काय म्हणतो, वायर गेज. बघा यामध्ये ठराविक रुंदीच्या खाचा पडलेला असतात. आता ते खाचा कशा असतात तुमच्या समोर डायग्राम, इथे डायग्राम बघा. हे जे तुम्हाला दिसेल वेगवेगळ्या खाचा, या खाचा, या वेगवेगळ्या खाचानुसार याच्यामध्ये काय केलेलं असतं, आपलं वायर की असो किंवा मग आपले जीआयची शीट असो याच्यामध्ये टाकलेली जाते. टाकल्याच्या नंतर ज्याच्यामध्ये ती फिक्स होईल, ज्या याच्यामध्ये फिक्स होईल त्याच्यामध्ये या ठिकाणी रेषा लिहिली, अंक लिहिलेले त्याच्यामध्ये. मग त्या अंकाचं म्हणजे त्या गेजचा, त्या गेजचा त्या ठिकाणी शीट निर्माण होईल. बघा याच्यामध्ये जर बघितलं तर सर्वात महत्वाची जी आहे तर ती आहे वेगवेगळा अँगल. तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. याची सुरुवात होते 0 ते 26,
जे काही पहिली साईज याच्यामध्ये निर्माण होणारी आहे ती बघा, प्रत्येक खाच्या पुढे याचा गेजचा नंबर या ठिकाणी दिलेला असतो. जसं की तुम्ही या ठिकाणी पाहिले, या ठिकाणी 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, असे टोटल 30 पर्यंत किंवा 36 पर्यंत या ठिकाणी टोटल असे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसतात. म्हणजे तेवढ्या सीट मधल्या तेवढ्या खाचामधलं तो काय करेल, तो एक वायर चेक करेल किंवा पत्र्याची जाडी चेक करेल. मग याच्यामध्ये बघितलं तर 0 ते 26 किंवा 0 ते 36 या पद्धतीने याच्यामध्ये काय केलेले असतात, खाचा पाडलेले असतात. सर्वात मोठी जर बघितले तर या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न महत्वाचा आहे, प्रश्न सहज विचारला जातो. वायर गेज मधला जर 0 ते 26 mm पर्यंत याच्या गेज पर्यंत जर या ठिकाणी जर काय केलेलं खाचा पाडलेलं, मग यापैकी सर्वात मोठा कोणता, सहज प्रश्न विचारतो. आपल्याला काय वाटतं की 26 नंबर मोठा आहे, म्हणून आपण या ठिकाणी उत्तर काय करतो, मारून देतो. म्हणजे ज्यावेळेस आपण 26 नंबर मारतो तेव्हा आपलं उत्तर चुकलेलं असतं. कारण की ज्यावेळेस आपण वायर गेजचा विचार करतो, वायर गेजचा विचार करत असताना याच्यामध्ये सर्वात मोठी जो काय गेज असेल तर तो कुठला असतो, 0 वाला, ना की 26 वाला असेल किंवा 36 वाला असेल. जसा जसा नंबर वाढत जाईल तसा तसा याचा नंबर काय गेज काय होतं, कमी 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 होत जातं. 0 नंबरची सर्वात मोठी असेल, 1 नंबरची 0 पेक्षा छोटी असेल, 2 नंबरची 1 पेक्षा छोटी असेल, अशा पद्धतीने छोटे 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 होत जाते. या ठिकाणी तुम्हाला त्याचा गेज मिळतो. जसे की तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता, 0 नंबरची काय या ठिकाणी सर्वात मोठी या ठिकाणी आहे आणि 31 नंबरची या ठिकाणी जे दिसायली तुम्हाला ती कशी होत गेली, छोटी छोटी होत गेली. याला लक्षात ठेवण्यासाठी दुसरा एक नाव आहे, SWG म्हणतात याला. SWG नाव लक्षात ठेवून घ्या. SWG म्हणजेच काय, स्टँडर्ड वायर गेज. फुल फॉर्म सुद्धा लिहून घ्या या ठिकाणी, स्टँडर्ड वायर गेज. कारण की परीक्षेला असं सुद्धा प्रश्न विचारलेला असतं, SWG चा फुल फॉर्म काय, तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी उत्तर सांगता आलं पाहिजे. SWG चा फुल फॉर्म काय, स्टँडर्ड वायर गेज. मित्रांनो, अशा पद्धतीनं आज आपण फक्त गेजेस बघितलं, गेजेसची फक्त तात्पुरती माहिती बघितलं. म्हणजे आता आज आपण बघितलं जे इन पोझिशन नुसार काम करण्यात येणाऱ्या गेजेस, म्हणजेच काय, गेजेसच्या पोझिशन नुसार पडणारे प्रकार, जसे की वर्कशॉप गेज असो, रेफरन्स गेज असो किंवा मास्टर गेज वगैरे असतो किंवा इन्स्पेक्शन गेज वगैरे असतो, याला वेगवेगळे नाव एकच आहेत मित्रांनो. हे बघितलं. त्याच्यानंतर कामानुसार पडणारे प्रकार, रेडियस गेज बघितलं, त्याच्यानंतर स्क्रूपिज गेज बघितलं, वायर गेज बघितलं. अशा पद्धतीने या ठिकाणी काय केलेलं आहे, आपण या गेजेसची थोडक्यात माहिती घेतलेली आहे. तुम्हाला अजून कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे मित्रांनो सांगू शकता. तर या जो काय टॉपिक आहे मित्रांनो, व्यवस्थित पाहिल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी म्हणजे याच्यानंतर तुम्हाला मी पुढचा टॉपिक तुम्हाला या ठिकाणी गेजेस मधलाच घेऊन येईल. जसं की टेलिस्कोपिक गेज आहे, वेगवेगळे गेजेस आहे, स्नॅप गेज आहे, ते वेगवेगळे गेजेस तुम्हाला, ड्रिल गेज आहे, वेगवेगळे गेजेस तुम्हाला या पुढे मी त्या ठिकाणी घेऊ. मित्रांनो, त्याच्या अगोदर एक महत्वाचा मुद्दा मित्रांनो, की आपले जे काय सबस्क्रायबर आहेत आपले व्हिडिओ तर पाहत आहेत. आता या ठिकाणी बघा 90% लोकांनी व्हिडिओ पाहिले की नाही. मग याच्यामध्ये सबस्क्राईब किती जण केलं, खूप कमी लोकांनी केलं. याच्यामध्ये बघा अजून जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर सांगा, चला आम्हाला. धन्यवाद.